नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठीचे प्रेफरन्स कधी सुरू होतील या संदर्भात बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये शंका उपस्थित झालेली आहे. आम्हाला लवकरात लवकर जाहिराती पाहायला मिळाल्या पाहिजेत अशा त्यांची इच्छा आहे, कारण की या जाहिराती पाहून त्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया करता येईल. इथे एक लक्षात ठेवा, फेज 1 2022चा विचार जर केला तर जाहिराती बंद झाल्यानंतर पुढील 5 दिवसांमध्ये सर्वांना त्या सर्व जाहिराती पाहायला मिळाल्या होत्या. प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 21 तारखेला आपण जर पाहिलं तर या टेट 3ची फेज 1 साठीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये जाहिराती अपलोड करण्याची 21 तारखेला पूर्ण झाली आहे. आणि आत्ता आज जर पाहिले तर जवळपास 8-9 दिवस होतील. खरं तर या जाहिराती अपलोड झालेल्याच आहेत, परंतु त्या दिसल्या का नाही आहेत, प्रेफरन्सची प्रक्रिया का सुरू झाली नाही आहेत, तर त्या संदर्भात माहिती घेतली असता सध्या टेस्टिंगची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जाहिराती तयार झाल्याची माहिती मिळत आहे. प्रेफरन्स जे तयार केलेले आहेत त्या तयार प्रेफरन्सवरती टेट परीक्षेचे गुण असतील, पदे असतील, कॅटेगरी असेल, समांतर आरक्षण असेल, तुमचे म्हणजे 1 ते 8चा गट असेल, 1 ते 5चा गट असेल, 9 ते 10 असेल, 11वी-12वी असेल किंवा 1 ते 12साठीचेच देखील उमेदवार आहेत, त्यांच्या एकंदरीत माहितीनुसार क्रॉस चेकिंग सुरू आहे. कारण की मागील फेजमध्ये त्या ठिकाणी काही विषयांच्या जागा काही उमेदवारांना दिसल्या नाहीत. पुन्हा जागा त्यांना त्या दिसण्यासाठी पुन्हा प्रेफरन्स डाउनलोड करावे लागले होते. तशा प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून खरं तर हे क्रॉस चेकिंग सुरू आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जर तांत्रिक अडचण आली नाही, न आल्यास खरं तर आजच जाहिराती पोर्टलला दिसल्या पाहिजेत. कारण की आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या जाहिराती सुरू होण्याआधी आपल्याला पवित्र पोर्टलमार्फत एक सूचनापत्रक देखील मिळेल, बुलेटिन, आणि याच्यामार्फत तुम्हाला एकंदरीत कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. जसं बुलेटिन मागील भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर लवकरात लवकर हे प्रेफरन्स सुरू व्हावेत. जर तांत्रिक अडचण आली नाही तर आजच खरं तर हे प्रेफरन्स उपलब्ध झालेच पाहिजे. जर तांत्रिक अडचण काही आली तर साधारणतः पुढील 1-2-3 दिवसांमध्ये, साधारणतः 3 ऑगस्टच्या आत या जाहिराती अपलोड झालेल्या जाहिराती सर्वांना दिसल्याच पाहिजेत आणि प्रेफरन्स सुरू झाले पाहिजेत. त्या संदर्भात मी स्वतः देखील त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला आज भेट देण्याच्या विचारामध्ये आहे. 100% त्या ठिकाणी जाऊन नक्की एवढा लेट का होतोय, जे तुम्ही मागील भरतीमध्ये अगदी 5 दिवसांमध्ये प्रेफरन्स सुरू केले आणि आता 8-9 दिवस झाले तरीही प्रेफरन्स सुरू नाही आहेत. त्यामुळे अभियोग्यताधारकांमध्ये एक प्रकारची चिंता आहे. ते वाट पाहत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, ही फेज 1 कधी पूर्ण होईल, त्याची संभाव्य तारीख काय आहे, तर मी तुम्हाला यादी देखील एक रोडमॅप दिलेला आहे. त्या रोडमॅपच्या माध्यमातून त्याच रोडमॅपनुसार आपल्याला आज चित्र पाहायला मिळतं आहे. काहींनी तुम्हाला डिसेंबर सांगितला, काहींनी नोव्हेंबर सांगितलं, पण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साधारणतः 31 ऑगस्टच्या आत खरं तर विदाऊट इंटरव्ह्यूची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्याची आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती संभाव्यता त्या ठिकाणी अगदी आपण जर पाहिलं तर शिक्षण विभागाने देखील वर्तवली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यानंतर ते जे उमेदवार आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन होईल विदाऊटच्या उमेदवारांचं, आणि त्यांची निवड होईल. निवड झालेले उमेदवार डायरेक्ट पोर्टलवरून पुढील 8-10 दिवसांमध्ये त्यांना बाहेर काढलं जाईल. आणि उरलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी त्या जाहिराती दिसतील आणि त्यानुसार ते काय करतील, प्रेफरन्स त्यांची प्रक्रिया ऑलरेडी त्यांनी केलेली आहे, तर त्यांची जी विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे ती सुरू होईल. आणि साधारणतः पुढील 15 दिवसांमध्ये तुमची विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया देखील पूर्ण होऊन 30 सप्टेंबरपर्यंत सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि सध्या याच्यावरती शिक्षण विभागाच्या मीटिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांची फिसी होत आहे आणि त्या फिसीद्वारे त्यांना आत्ता लवकरात लवकर ही भरती पूर्ण करायची आहे. कारण की शिक्षक त्या ठिकाणी बऱ्याच शाळांवरती आजही उपलब्ध नाही आहेत.
तर नियमित अपडेट्ससाठी नक्कीच आपल्या चॅनेलवरती तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. तुमचं काम या भरतीमधून नक्कीच होईल यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.